कुणी लिमिटच्या बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतो. सभागृहाबाहेर मुख्यमंत्री शिंदे आणि नाना पटोलेंचं संभाषण कॅमेऱ्यात कैद. मनोज जरांगेंचं उपोषण मागे, 2 दिवसात पुढील दिशा ठरवणार. जनतेला वेठीस न धरण्याचं जरांगेंचं आवाहन. अजित पवारांचं जनतेला पुन्हा खुलं पत्र. महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात स्पष्टीकरण. ज्येष्ठांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता आणि नाही, विकासासाठी निर्णय घेतल्याचा दावा. फडणवीसांवरील वक्तव्याचे परिणाम जरांगेंना भोगावे लागतील. मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. तर जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये काय बोलणं झालं उघड करा. अंबादास दानवे आणि पटोलेंचं आव्हान. नाशिकसह राज्यातल्या अनेक बाजार समित्या आज बंद. 1963च्या अधिनियमात प्रस्तावित बदलाविरोधात संप. शेतकऱ्यांना मोठा फटका बसायची शक्यता. महाविकास आघाडीच्या बैठकीला पुण्यातल्या सभेमुळे उपस्थित राहू शकणार नाही. प्रकाश आंबेडकरांची माहिती. तर 28 फेब्रुवारीला सभा घेतली तर आंबेडकर हजर राहणार. मुंबईच्या अंधेरीतला गोखले पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत. मोठी वाहतूक कोंडी टळणार. मंगलप्रभात लोढा दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन. वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कलाविश्वावर शोककळा. कसोटी सामन्यात इंग्लंडवर भारताचा 5 विकेट्सनी दणदणीत विजय. भारताकडने 3-1 अशी मालिका घातली खिशात. 2.5 लाख रुपये पगारासाठी रशियन सैन्यात गेलेल्या गुजराती तरुणाचा युक्रेन युद्धात मृत्यू. कुटुंबावर शोककळा.